की बाबा तुमचा अनपडपणा हा माळा रानामध्ये दाखवा, इथं तुम्ही कोणालाही टॉर्चर करू नका. संभाजीराव पोले यांनी, ते जे सरपंच आहेत, त्यांनी स्वतः मला जीवे मारण्याची धमकी, पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न केला, मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला. माझ्या तोच बाबा पोले राईट हँड आहे, रत्नाकररावजी गुट्टे साहेबांचा सगळा कारभार तोच बघतो, जे बोगस कारभार असते टक्केवारी तेच बघते. त्याच्यामुळं इथं कोणताही गुत्तेदार, कोणताही कॉन्ट्रॅक्टर काम घ्यायला तयार नाही. कारण काय असेल? का काम? जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. मी एकंदरीत छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर काम करणारा एक मावळा आहे त्यांचा. माझं ज्यावेळेस इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालं मुंबईमध्ये, त्यावेळेस मला खऱ्या अर्थानं आधुनिक महाराष्ट्रातील हे माझे महापुरुष मला कळायला लागले आणि त्या महापुरुषांचा मी अभ्यास केला आणि नक्कीच क्रांतीची सुरुवात झाली माझ्या मनामध्ये तेव्हापासूनच. आणि ज्यावेळेस मी माझं इंजिनिअरिंग झालं, मी MPSC अभ्यास केला आणि गंगाखेडमध्ये स्थानिक लेवलला ज्यावेळेस मी सोशल मीडियावर भ्रष्टाचार मुक्तीचं एकंदरीतच काम करतोय, त्याच सोबत मी धनगर समाजासाठी काम करतोय, बहुजनांसाठी लढतोय, हिंदू धर्मासाठी करत असतो आणि भ्रष्टाचार मुक्तीची जी मोहीम हातामध्ये घेतली आहे, ह्या सगळ्या कामांपैकी भ्रष्टाचार मुक्तीचं जे काम आहे माझं, ते गंगाखेड लेवलला गावामध्ये असतील, अकोले गावामध्ये असतील किंवा गंगाखेड तालुक्या विधानसभेमध्ये असतील, जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांना माझं ते मुख्यतः काम खटकते. आणि ते काम खटकत असताना ते वेळोवेळी माझ्यावर षडयंत्र करून माझा आवाज दाबण्याचा किंवा मला कुठेतरी घायल करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या 7-8 महिन्याखाली एक असा प्रकार घडला होता की आपल्या इथे कापसे गार्डन आहे, त्या ठिकाणी मूलभूत अधिकारांची माहिती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायाधीश तिथे आले होते आणि त्या न्यायाधीशांच्या कार्यक्रमामध्ये मी फक्त सामील झालो आणि तिथं व्हिडिओ काढत होतो, फोटो काढत होतो. ह्याच कारणावरून आपल्या गंगाखेड पोलीस स्टेशनचे PI डोंगरे साहेब आहेत, त्यांनी मला तिथून लाथाबुक्या मारहाण करत तिथून मला अरेस्ट केलं आणि मला म्हटले की तू आता इथं कशाचे व्हिडिओ काढण्यासाठी आलाय, तुझ्या व्हिडिओमुळं अगोदरच या गंगाखेडला आधी त्रास होतोय, तू रोडचे व्हिडिओ टाकतोय, नाल्याचे व्हिडिओ टाकतोय, तुझ्यामुळे एकही गुत्तेदार इथं काम करत नाही आहे. मी स्पष्ट महाराष्ट्राला सांगू इच्छितोय, मी कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही नेत्याला बांधील नाही आहे. उद्या याच आमदारांच्या जागेवर जर दुसरा कुठला आमदार निवडून आला आणि तो जर बोगस काम करत असेल तर त्याही आमदारांना माझा असाच प्रश्न असेल. म्हणून मला कुठल्याही पक्षाची किंवा नेत्याची बांधील करू नका, पण माझं जे काम आहे हे निकळ आहे. गंगाखेडमधली जनता, महाराष्ट्रामधली जनता जाणते. तुम्हाला काय वाटते PI जेव्हा म्हटला तुमच्यामुळं, तुम्ही जे काही रस्त्याचे व्हिडिओ टाकतात, भ्रष्टाचाराच्या विरोधात व्हिडिओ टाकतात, तुमच्यामुळं इथं कोणताही गुत्तेदार, कोणताही कॉन्ट्रॅक्टर काम घ्यायला तयार नाही. कारण काय असेल? का काम घेत नसतं? कारण एकच की मी त्या गुत्तेदारांना असं म्हणत होतो की जर तुम्हाला काम करायचं असेल तर योग्य दर्जाचं करा, नसेल तर काम करू नका. मी त्यांना स्पष्ट सांगत होतो, GR नुसार काम करा, जे मी त्याचा ॲफिडेविट किंवा त्याचा जे काढलेला आहे माहिती, त्या माहितीनुसार काम करा, नसेल तर तुम्ही काम करू नका, असं मी त्यांना स्पष्ट सांगत होतो. म्हणून त्यांना त्रास होत होता की बाबा आपल्याला तर बोगस काम करायचे, मग टक्केवारी कशी खायला भेटणार, आणि म्हणून इथं कामं रखडले होते. आणि खरी गोष्ट आहे, आणि प्रशासनाला कळू लागले की महेश बिडकर ज्यावेळेस कामाची पडताळणी करतोय त्यावेळेस बोगस काम तो होऊ देत नाही. म्हणून स्वतः PI डोंगरे साहेब असं मला म्हटले, त्यांचे शब्द येते की तुझ्यामुळे इथं एकही गुत्तेदार काम करत नाहीये. आणि नक्कीच जे राजकीय प्रशासन असतं, राजकीय प्रशासनाच्या दबावाखाली येऊन जर प्रशासकीय अधिकारी काम करत असतील तर कुठल्याही प्रकारची लोकशाही या राज्यामध्ये चालणार नाही. आणि त्याच्यामुळंच प्रशासकीय प्रशासन आणि राजकीय प्रशासन सेपरेट आहे लोकशाहीमध्ये, पण एकमेकांच्या दबावाखाली जरी चालत असतील तर नक्कीच लोकशाहीचा इथं गळा घोटला जाणार आहे. आणि याच अनुषंगाने त्यांनी मला दबाव टाकून माझ्यावर 353चा गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र केलं होतं पोलीस प्रशासनाने, PIनं. पण त्या 353च्या गुन्हा दाखल करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज असेल किंवा जे मला मानणारे आहेत ते माझ्यासाठी पेटून उठले. आणि माझे जे गुरु आहेत गोपीचंद पडळकर साहेब, त्यांनी त्याच्यामध्ये दखल घेतली आणि त्यांनी PI डोंगरे साहेबांना विचारपूस केली की तुम्ही त्याच्यावर कोण्या कारणानुसार 353 दाखल करताय, तुम्हाला तो अधिकार दिला कोण, आणि रोडांची पडताळणी करण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला कधीपासून दिला. आणि याच कारणामुळे त्यांनी थोडी माघार घेतली आणि 353चा गुन्हा दाखल करण्यापासून ते प्रभावित झाले. त्यांनी तो माघार घेतला. त्या प्रकरणामधून मी सुखरूप सुटलो बाहेर. पुन्हा मी माझं काम जोमानं सुरू केलं. त्याच्यामध्ये पुन्हा भ्रष्टाचार मुक्तीचं काम या प्रस्थापितांना खटकायला लागलं. गंगाखेडमध्ये मी प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांचा लढा उभा करत होतो. विस्थापित नवीन युवकांना मी प्रोत्साहित करत होतो वेगवेगळ्या जाती धर्मातल्या की तुम्ही पुढं या, तुम्ही प्रस्थापितांच्या विरुद्ध लढा द्या. आणि हीच लढाई कुठेतरी इथल्या प्रस्थापितांना खटकत होती. म्हणून स्वतः बाबा पोले जो जिल्हा परिषद सदस्य आहेत म्हातपुरीचे, परभणी जिल्ह्यामधले, स्वतः बाबा पोले, त्याच्यासोबत सुनील तांदळे आणि असे दोघं सहकारी, ह्या 4 जणांनी माझ्यावर हल्ला केला. मग त्यांचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल झालेला आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये, अजून तर तुम्ही FIR बघू शकता. त्यांनी माझ्या पाणी प्लॅन्टवर येऊन हल्ला केला, मला मारहाण केली, माझ्या ऑटोची तोडफोड केली. आणि ह्या हल्ल्यामधून देखील मी पुन्हा सुखरूप बाहेर पडलो.
कुठंतरी याच महापुरुषांचा माझ्यावर आशीर्वाद असेल, छत्रपती होळकर फुलेशाह आंबेडकरांचा, की मी पुन्हा त्याच्यामधून सुखरूप बाहेर पडलो. मग मी कुठंच पैशानं मॅनेज होत नाहीये, हा कुणाच्या सांगण्याने मॅनेज होत नाही, मग ह्याला मॅनेज कसं करायचं म्हणून कुठंतरी याला जातीय तेढ निर्माण करून, माझ्यावर जातीय षडयंत्र करून माझ्यावर हल्ला करण्याच्या षडयंत्रामधून विषय असा झाला की 21 जानेवारी 2026 रोजी मुंबईमध्ये धनगर आरक्षणाच्या एसटी अंमलबजावणीचा एक मोर्चा निघाला होता दीपक बोराडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली. त्या मोर्चामध्ये धनगर बांधव आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये थोडी बाचाबाची होऊ लागली. तर मी माझ्या धनगर बांधवांना एक आव्हान केलं की बाबा तुमचा अनपडपणा हा माळा रानामध्ये दाखवा, इथं तुम्ही कोणालाही टॉर्चर करू नका, कारण माझा धनगर समाज हा माळा रानामध्ये शेती करून मेंढपाळ व्यवसाय करून जगणारा आहे, डोंगरामध्ये राहणारा आहे, म्हणून मी त्यांना तसं आव्हान केलं. पण तो शब्द 21 जानेवारी 2026 आहे, तेव्हापासून तो व्हिडिओ व्हायरल होतोय. 7 ते 8 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला, अखंड महाराष्ट्राने बघितला. आणि कधी एखाद्या वेळेस मला एमर्जन्सी, कधी अचानक मला कोणाचा कॉल बी यायचा माझ्या बौद्ध बांधवांचा की महेशराव तुम्ही असा शब्द बोललेत का, तर मी म्हणायचं नाही बाबा तो शब्द तसा नाही आहे, तुम्ही स्लो मोशन करून बघा, तो शब्द गडबडीत बोलल्यानं तुम्हाला ऐकू जात असेल तसा, पण तो तसा शब्द नाही आहे. मग ते पुन्हा ते व्हिडिओ बघायचे आणि व्हिडिओ बघून पुन्हा मला कॉल करून म्हणायचे की महेश भाऊ आमचं खरंच कन्फ्युजन झालं, धन्यवाद बरं का तुम्ही कन्फ्युजन दूर केल्याबद्दल. पण इथल्या राजकीय प्रस्थापितांना ती एक संधी मिळाली की महेश बिडगरवर कुठंतरी एक षडयंत्र करण्याची. म्हणजे तुम्ही गेल्या 2 वर्षापासून जे काही बोगस काम होत आहेत, बरोबर, बोगस काम कुठेतरी थांबले पाहिजे, भ्रष्टाचार थांबला पाहिजे. 2 वर्षापासून तुम्ही हे अशी कसून कंबर बांधलेली. हो 100%. रस्त्यावर उतरतात, हो, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुमची हो, व्हिडिओ हो, पाहिली, हो, हो, आणि खेड्यामधले देखील व्हिडिओ पाहिले. हो, हो, हो. आणि ही कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी तुम्ही 2 वर्षापासून कष्ट घेत होता. बरोबर. आणि हे कुठंतरी या इथल्या लॉबीला पटत नव्हतं. बरोबर. आणि मग तुम्ही कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये सापडायला पाहिजे, बरोबर, काहीतरी चूक करायला पाहिजे, असं खूप दिवसापासून ते चौकशी करत होते तुमच्याविषयी. बरोबर. आणि ही क्लिप कुणातरी समोर आणली आणि या संधीचा फायदा घेऊन तुम्हाला मारहाण झाली. हां, कारण कसं की त्यांनी ह्याच्या अगोदर मला पैशानं विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रस्थापितांनी मला पैसे, जेव्हा तुम्ही हे रस्त्यावर उतरता, बोगस कामाच्या विरोधामध्ये बोलता, तेव्हा तुम्हाला त्रास होत असेल ना? असं भरपूर त्रास होतो मला, भरपूर त्रास. म्हणजे टॉर्चर होतो, धमक्या दिल्या जातात, माझ्या घरावर हल्ले केले गेलेत, 2दा-3दा हल्ले झालेत माझ्या घरावर हल्ले झालेत, मला टॉर्चर केलं जायचं. स्थानिक लेवलला अकोली ग्रामपंचायतमध्ये जे संभाजी पोले म्हणून सरपंच आहेत, त्यांचा मुलगा बाबा पोले, आणि तोच बाबा पोले राईट हँड आहे रत्नाकररावजी गुट्टे साहेबांचा. सगळा कारभार तोच बघतो, जे बोगस कारभार असते टक्केवारी तेच बघते, म्हणून ही सगळी यंत्रणा एकाला लागू नये एकमेकांना. मग गंगाखेडमध्ये असेल किंवा ग्रामपंचायतमध्ये अकोलेमध्ये मी काम ज्यावेळेस करतोय बोगस कामांविरुद्ध, ते काय एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी नाही, सगळ्या जनतेसाठी आहे. ते काम करत असताना यांना त्रास होतोय, गंगाखेडमधला बी त्रास यांनाच होतोय, गावामध्ये बी त्रास यांनाच होतोय या प्रस्थापितांना. म्हणून यांनी मला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न केला, मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर हल्ले केले. धमकीचे फोन पोले करतात का असं त्यांची? स्वतः बाबा पोले यांनी मला धमकीचे कॉल केलेले आहेत. बाबा पोलेच्या वडिलांनी, संभाजीराव पोले यांनी, ते जे सरपंच आहेत, त्यांनी स्वतः मला जीव मारण्याची धमकी दिलेली. इथून पुढे जर तू ग्रामपंचायत बद्दल बोलला तर तुला जीव मारून मी जेलला जाईल, अशा धमक्या दिलेले व्हिडिओ माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर अजून आहेत, ते तुम्ही पडताळणी करू शकता. यांनी मला वेळोवेळी धमक्या दिल्या, जीव घेण्याच्या धमक्या दिल्या, जीव मारण्याच्या धमक्या दिल्या. तरीही ह्या सगळ्या धमक्यांना मी बाजूला ठेवून छत्रपती होळकर फुलेशाह आंबेडकरांच्या विचारावर काम करायचे म्हणून मी पुन्हा नव्यानं पुढे येऊ लागलो. मी विचार करायचं की त्या बाबासाहेबांना, त्या छत्रपती शिवरायांना किती त्रास झाला होता. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर काम करतो मी. सावित्रीबाई फुलेंना चिखलफेक झाली होती, त्यांच्यावर शेण फेकलं होतं. आणि एका काळी बाबासाहेबांना विरोध झाला होता आपल्या समाजाकडून, छत्रपती शिवरायांना विरोध झाला होता की हा कुठला राजा म्हणून, हा बहुजनाचा राजा कुठून झाला म्हणून, दलितांचा राजा आहे का म्हणून. त्यांना देखील भरपूर वेळा विटंबना झालेली आहे. मग मी विचार केला की ह्यांचा मी मावळा आहे तर मला पण त्रास होणारच. तरी ह्या सगळ्या त्रासाला न जोमानता मी पुढे आलो. पुढं आल्याच्या नंतर ह्यांना वाटलं की हा साम दाम दंड भेदानं आपल्याला झेपत नाहीये. मग काय करायचं, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तो जानेवारीमध्ये काढलेला व्हिडिओ आज जुलै 2026 मध्ये विनाकारण व्हायरल केला जातो.